सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. मागच्या काही दिवसांपासून आणि महिन्यांपासून पुणे नाशिक रेल्वेचा मुद्दा बराच गाजताना आपल्या सगळ्यांना दिसत आहे. जी रेल्वे पुण्यावरनं चाकणवरनं नारायणगाव, आळेफाटे, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक अशी जाणार होती, ती रेल्वे तो रूट जो महाविकास आघाडीच्या काळामध्ये सगळा व्यवस्थित पद्धतीने त्याचा DPR बनवून, त्याचं रिसर्च करून, त्याचं सगळ्या परीक्षा हे करून त्यांनी जो डिसाईड केला होता, भूसंपदा विभागाने बऱ्याचशा जमिनी सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा घेतल्या होत्या. अजितदादा आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या मीटिंग ह्या रूटसाठी कोणता योग्य रूट असणार आहे, कोणती फॉरेस्टची जमीन आहे, कोणती शेतकऱ्याची सुपीक जमीन आहे, ती सुपीक जमीन नाही गेली पाहिजे, असं सगळ्या गोष्टी विचारात घेत खरं तर स्वर्गीय अजितदादांनी आणि थोरात साहेबांनी हा रूट तिथं डिसाईड केला होता. रेलच्या माध्यमातून, म्हणजे महाराष्ट्राच्या रेल्वे डिपार्टमेंटच्या माध्यमातून हा रूट अप्रूव्ह झाला होता आणि त्याचं पूर्ण बजेट तयार झालं होतं. पूर्ण बजेट तयार होऊन 700हून अधिक कोटी रुपये हे शेतकऱ्यांना त्यांना नुकसान भरपाई म्हणून त्यांना देण्यात आले होते. असं सगळं असताना जसं महाविकास आघाडी जातं, महायुतीचं सरकार येतं आणि त्यानंतर 2024 नंतर हा रूट जो आहे तो कॅन्सल करण्यात आला, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. 2025 पासून हा सगळा घोळ होताना आपल्याला दिसतोय की पालकमंत्री सांगतायत एक वेळेस की नाही हा रूट शिर्डीवरनं जाणार आहे, एक वेळेस सांगताय की देवठाणवरनं हा रूट जाणार आहे. पण आपला हा जो चांगला रूट आहे, ज्याच्यामध्ये अकोले तालुक्यामधनं सुद्धा ही रेल्वे जाणार होती, तो रूट कुठे ना कुठं कॅन्सल करून ही रेल्वे जी आहे ही शिर्डीला पळवण्यात आलेली आहे, असं आपल्या सर्वांना दिसतंय. मला एकच वाटतं की संगमनेर तालुका हा विकासाचं मॉडेल आहे. ते सहकार, ते एज्युकेशन, सगळ्या गोष्टी, व्यापार, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला दिसतात. बरीचशी मुलं, म्हणजे 25,000हून अधिक मुलं जे आहेत ते पुण्याला शिक्षण घेत आहेत, जॉब्स घेत आहेत. काही फॅमिलीज तिथे पुण्याला स्थायिक झालेल्या आहेत. त्यांना कधीही संगमनेरला यायचं असेल तर जर स्वतःची गाडी असेल तर ठीक आहे, पण नाहीतर बसचा प्रवास, बसचे धक्के खात, जिथे 5 ते 6 तास लागतात 140 किलोमीटर पार करायला. आणि काही मुलं तर जीवाला मुठीत घेऊन मोटरसायकलवरती संगमनेरला येताना दिसतायत, माहित आहेत. आणि अशा खूप साऱ्या दुर्घटना घडलेल्या आहेत की पुण्यावरून येत असलेला मुलगा ऍक्सिडेंटमध्ये जातो आणि युवक मुलं ज्यांच्यावरती पूर्ण कुटुंब अवलंबून असतं, त्यांची लहान मुलं असतात, त्यांचे आई वडील, हे सगळे त्यांच्यावरती अवलंबून असतात. ते युवक मुलं मोटरसायकलवरती त्यांचं खरंच जीवाला रिस्क घेऊन ते येत असतात आणि खूप साऱ्या दुर्घटना आपल्या तालुक्यामध्ये ह्या होताना दिसत आहेत. मला असं वाटतं जर रेल्वे झाली असती तर आपण संगमनेरवरून पुण्याला फक्त 2 तासामध्ये पोहोचलो असतो आणि जर नाशिकवरून पुण्याला जायचं असतं तर 2.25 तासामध्येच पोहोचलो असतं. असं सगळं चांगलं असताना, सगळा सर्वे झालेला असताना हे सगळं कॅन्सल करून ही रेल्वे जी आहे ही शेजारच्या तालुक्यामध्ये पळवण्यात आलेली आहे, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. मला असं वाटतं हा खूप गंभीर प्रश्न आहे. आता जर आपण ह्याच्यावरती काही ऍक्शन नाही घेतली तर वेळ गेली,
तर आपल्याला काहीच खरं त्यातनं भेटणार नाही आणि आपले जे काही विकास संगमनेर तालुक्याचा व्हायचा आहे त्याच्यावरती सगळं थांबून जाईल आणि मोडकळीस येईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे आत्ताच वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही. आपल्या सगळ्यांना, प्रत्येक माणसाला, प्रत्येक सर्वसामान्य माणूस जोपर्यंत रस्त्यावर नाही ना उतरत या मुद्द्यासाठी तोपर्यंत फक्त मी, सत्यजित दादा किंवा थोरात साहेब आम्ही बोलून फायदा नाही. तुम्ही सर्वजण ह्या मुद्द्यावरती आपण सर्वजणांनी एकत्रित पद्धतीने हा लढा दिलाच पाहिजे. ह्याच मुद्द्याला घेऊन आम्ही प्रांत साहेबांना युवक काँग्रेसच्या वतीनं निवेदन देणार आहोत आणि याच्यावरती काहीतरी कार्यवाही झाली पाहिजे आणि आम्हाला आमचा हक्क जो आहे तो मिळालाच पाहिजे. कारण हा तालुका हा चळवळीमधून उभा राहिलेला तालुका आहे. आम्हाला लढणं आणि संघर्ष करणं हे आमच्या रक्तामध्ये आहे. आम्ही रस्त्यावरती उतरू आणि आम्हाला आमचा हक्क मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. हे एवढंच आव्हान मी सगळ्यांना करते. आपण सर्वजण एकत्रित येऊ आणि आपल्या हक्कासाठी लढा देऊ. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.